नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विभाग भरतीच्या वेगवेगळ्या पदांसाठीच्या एक्झाम होत आहे. आता राहिलेल्या शेवटच्या 2 पदांच्या एक्झामचं फायनल शेड्यूल आलेलं आहे, ज्यामध्ये हॉल तिकीट तुमचं आलेलं आहे. हॉल तिकीट डाउनलोड करण्याची प्रोसेस चालू आहे. 2 परीक्षांचे वेळापत्रक आता आलेलं आहे. फायनल एक्झाम आहे आदिवासी विभागाकडनं. राहिलेल्या शेवटच्या 2 पदांसाठीच्या एक्झाम आहे. कोणते 2 पद आहे आणि ह्या एक्झाम एकाच दिवशी होणार आहेत की वेगवेगळ्या दिवशी होणार आहे, त्या संदर्भात सुद्धा आदिवासी विभागाकडनं एक परिपत्रक जारी करण्यात आलंय. तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं येणाऱ्या सरळ सेवा भरतीसाठी, म्हणजेच मनपा भरती असू देत किंवा वन विभाग असू देत किंवा आता नगर परिषदेची जाहिरात आहे, ह्या जाहिराती अपकमिंग येणार आहे. ह्या जाहिरातींच्या आगेश तुम्ही जर तयारी करत असाल तर सरळ सेवेच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीची ही बॅच तुम्हाला फक्त 1999 जीएसटी मध्ये अवेलेबल आहे. तुम्ही लगेच ती बॅच जॉईन करू शकता. जाऊया मुख्य मुद्द्याकडे. बघा, हे परिपत्रक आलं होतं. ह्या परिपत्रकात सांगितलेलं आहे की आता शेवटच्या 2 ज्या एक्झाम आहे त्या कोणत्या पदांसाठीच्या आहे. सिनियर क्लर्क, त्याला आपण स्टॅटिस्टिकल असिस्टंट म्हणतो, आणि दुसरं पद आहे ज्युनियर एज्युकेशन एक्सटेन्शन ऑफिसर. यांची एक्झाम कधी होणार आहे तर ही एक्झाम आहे 20, 21 आणि 22 ला आहे, आणि ही एक्झाम आहे 22 आणि 25 ला आहे. म्हणजे ही एक्झाम 3 दिवस चालणार आहे आणि ही एक्झाम 2 दिवस चालणार आहे. यामध्ये कॉमन 1 दिवस आहे, जो की 22 तारीख आहे, 22 एप्रिल दोघांसाठी कॉमन आहे. ओके, आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला परत घेऊन जातो. ही सूचना जी आहे, 2 पदांसाठी जी एक्झाम आहे, परीक्षा तुमची 20, 21, 22 आणि 25 तारखेला म्हणजे 4 दिवसात होणार आहे. आता या संदर्भात तुम्ही बघितलं तर दोघांचाही सिलेबस किंवा आपण म्हणूया की दोन्ही पदांसाठीचा जो अभ्यासक्रम आहे, परीक्षा पॅटर्न आहे, हा सारखाच आहे. तुम्ही बघू शकता, वरिष्ठ लिपिक किंवा सांख्यिकी सहाय्यक, आणि जे दुसरं पद आहे ते आहे कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी. हे दोन्ही जे पद आहेत बघा, याची एक्झाम होणार आहे 20, 21, 22 एप्रिलला, आणि ही एक्झाम होणार 22 आणि 25 एप्रिलला. सो दोघांचा सिलेबस किंवा एक्झाम पॅटर्न बघितला तर सारखाच आहे. तुम्हाला सगळ्या विषयांना 50 मार्क असणार आहे. 120 मिनिटांमध्ये ऑनलाईन पद्धतीने ही एक्झाम तुम्हाला द्यायची आहे. आता यामध्ये हे जे परिपत्रक आलेलं आहे 15 एप्रिलचं परिपत्रक आहे, त्यात त्यांनी सांगितलेलं आहे सिनियर क्लर्क किंवा स्टॅटिस्टिकल असिस्टंट आणि ज्युनियर एज्युकेशन एक्सटेन्शन ऑफिसर यांच्या एक्झामचं हे परिपत्रक आले बघा. 20, 21, 22 ला पहिला पेपर आहे, पहिल्या पदासाठीचं, ह्या पदासाठी, दुसऱ्या पदासाठी 22 आणि 25. आता असं झालेलं असेल एखाद्या 2 मुलांच्या बाबतीत की 22 तारखेला दोन्हीही पेपर आलेले आहे. पहिला पेपर पण 22 लाच आहे, दुसरा पण 22 ला, असं काही मुलांचे मेसेज मला आलेले आहे. त्या संदर्भात तुम्ही बीएमसीच्या हेल्पलाईन नंबरला किंवा त्यांना मेल करू शकता, कॉल करू शकता. त्याबद्दल ते तुम्हाला ऍडजस्ट करून देतील, तुमचे शेड्यूल बदलून देतील किंवा त्याला ऑप्शन तुम्हाला देतील. सो त्यांनी लगेच कॉल करा, कारण तुम्ही मला जरी पाठवलं तर मला बीएमसीला सांगावं लागणार आहे. त्यापेक्षा संबंधित व्यक्तीने, संबंधित उमेदवारांनी डायरेक्ट बीएमसीला कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला योग्य ते उत्तर देतील. ओके, त्यांनी मेल आयडी पण दिला. ह्या लिंकवर सुद्धा तुम्ही, म्हणजे त्यांच्या ह्या लिंकवर गेला तर मेल आयडी पण आहे, त्या मेल आयडीला तुम्ही मेल पण करू शकता. आता हे तुमचं शेड्यूल आहे बघा. 20 तारखेला सिनियर क्लर्क किंवा स्टॅटिस्टिकल असिस्टंट 20, 21 आणि 22 ला. शिफ्ट कशा आहे, 20 तारखेला 3 शिफ्ट, शिफ्ट 1, शिफ्ट 2 आणि शिफ्ट 3. यात रिपोर्टिंग टाइम त्यांनी दिला आहे. सकाळी 8 वाजता पहिली शिफ्टला आहे, 12 वाजता दुसरी शिफ्ट आहे आणि 4 वाजता तिसऱ्या शिफ्टला रिपोर्टिंग करायचं आहे. गेट क्लोज होणार तुमचं बघा 45 मिनिटांनी गेट क्लोज होणार आहे तुमचं. त्याच्या आत म्हणजे या दरम्यान तुम्हाला यायचं आहे, 45 मिनिटातच तुम्हाला पोहोचायचं आहे. एक्झाम स्टार्ट ऍक्च्युअली तुम्हाला होणार आहे 15 मिनिटांनी लगेच एक्झाम तुमची स्टार्ट होणार आहे, बरोबर आहे. आता ह्या 3 शिफ्ट मध्ये एक्झाम आहे, 9 वाजता, 1 वाजता आणि 5 वाजता. 2-2 तासाचे आहेत. 9 ते 11, 1 ते 3 आणि 5 ते 7 असणार आहे. दुसरा सेम तुम्हाला इथे पण 21 एप्रिलला एकच शिफ्ट आहे, शिफ्ट नंबर 3, जी की 4 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग टाइम आहे, 4:45 ला बंद होईल गेट आणि 5 वाजता एक्झाम आहे. 22 तारखेला मात्र 2 शिफ्ट आहे. दोन्ही शिफ्टचे टायमिंग तुम्ही सेम ऍज इट इज आहे. आणि नंतर 22 तारखेला परत तिसरी पण शिफ्ट आहे. तिसरी शिफ्ट जी आहे ती मात्र वेगळ्या एक्झाम साठी आहे, ज्युनियर एज्युकेशन एक्सटेन्शन ऑफिसर साठी आहे. आता इथे काही मुलांच्या मला मेसेज आले, त्यांनी हा पण गोंधळ लक्षात घ्या. जरी तुमच्या 22 तारखेला 2 परीक्षा असतील तर हा सेंटर जर दूर असेल तर इश्यू आहे. तुम्हाला डायरेक्ट दूर आहे, जायला तेवढा वेळ पुरत नाहीये तर मग इश्यू आहे. पण जर त्याच गावात, त्याच जिल्ह्यात, त्याच शहरात तुमचं सेंटर असेल तर मोठा काही इश्यू तुम्हाला येणार नाही, जवळच आहे. आणि तुमचा पेपर जर इथे असेल, फॉर एक्झाम्पल हा दुसऱ्या शिफ्टमध्ये 3 ला संपला तर तुम्हाला पोहोचायचं फॉर एक्झाम्पल पुढे लगेच 4 वाजेपर्यंत ते पोहोचायचं, 1 किंवा 1.5 तास तुम्हाला मिळतो, पोहोचू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. पण ओव्हरलॅप होणारा इथे नाहीच आहे काही. ओव्हरलॅप तुमची एक्झाम होते, फक्त इश्यू काय तो सेंटर जर दूर असेल तर त्या विद्यार्थ्याला, त्या उमेदवाराला इश्यू येऊ शकतो. आणि
नंतर आहे 25 तारखेला 3 शिफ्ट मध्ये तुमची एक्झाम आहे. ऍज इट इज 3 शिफ्ट असणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, हॉल तिकीट डाउनलोड करा, तुमचे लोकेशन चेक करा, आता जाऊन चेक करून घ्या, किती वेळ लागतो पोहोचायला ते बघून घ्या. हॉल तिकीटवर सगळ्या सांगितलेल्या सगळ्या सूचना फॉलो करा आणि बरोबर जाताना तुम्हाला हॉल तिकीट बरोबर ID पण बरोबर घेऊन जायचं किंवा संबंधित डॉक्युमेंट पण बरोबर घेऊन जायचे. हॉल तिकीटवर सगळी माहिती दिली ती एकदा व्यवस्थित वाचा आणि ते बरोबर ठेवा. आणि जाताना परत एकदा सांगतो, येणाऱ्या भविष्यातल्या बघा मनपाची जाहिरात येते, नगर परिषद येते, वन विभागाची वनरक्षक गट गटची मोठी जाहिरात येते. यांच्यासाठी इग्नाइट अकॅडमी कडनं सरळ सेवा सर्व समावेशक नावाची बॅच आपण लॉन्च केली आहे. ह्या बॅचची फी 1999 GST मध्ये. ह्या बॅच मध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, सब्जेक्ट वाईज, टॉपिक वाईज आणि फुल लेंथ टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. तुमचा डाऊट क्लिअरिंग आणि मेंटोरिंग सुद्धा ह्या बॅच मध्ये केलं जात आहे. सो रिव्हिजन सेशन पण आहे, PYQ सेशन पण आहे. सो लगेच बॅच जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून तुम्ही परचेस करू शकता. काही शंका असेल तर 8888 99 61 17 16 या नंबरला कॉल करू शकता. तुमच्या मनात अजून काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. व्हिडिओ आवडता लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.